नुसता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागला तरी तुमचं डोकं फुटेल. आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद अशी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. एक तरी शिवसैनिक फोडून दाखव. पण पैशाची आमिष दाखवायची, अटकेच्या भीती दाखवायची, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीती दाखवायची. अरे कसले तुम्ही मर्द, नामर्दाची अवलाद, नकली बापाची अवलादी. संजय राऊत बोलले ते बरोबर आहे, हे नकली बापाची अवलाद आहे, कारण हिंमतच नाहीये. आज संपूर्णपणे देश नाचवून टाकतायत. जे आपल्याला वाटलं होतं की काँग्रेस नको, तेव्हा तो विचार होताच, पण जेव्हा देशाच्या मुळावर कोण येत असेल तर मग देशहितासाठी, देशाला वाचवण्यासाठी आम्ही तर उभे आहोत. पण आमच्यासोबत जे कोणी येत असतील येऊ द्यात, पण आम्ही पहिलं देशाच्या देशद्रोह्यांना पहिलं गाडू. सत्तेसाठी, सत्तेच्या साठमारीमध्ये जी लोकशाही तुम्ही मारताय, लोकशाहीचा तुम्ही खून करता आहात, त्या खुन्यापासून माझ्या देशाला आम्ही नाही वाचवणार तर दुसरं कोण वाचवणार. दिल्लीचं तख्त राखतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र? मदतीला काय करतो महाराष्ट्र नेमका? त्या डोंगराच्या बाजूला काय डोंगर जाऊन नाही उभा राहत. हे प्रतीक आहे. हिमालय म्हणजे आपला देश आणि देशाच्या मदतीला सह्याद्री धावतो. म्हणजे तुम्ही, आम्ही, आपली महाराष्ट्रात जन्मलेली ही मराठमोळी माणसं ही जाऊन तिकडे देशाला वाचवतात. अगदी 92-93 साली सुद्धा त्यावेळेला जे काय झालं होतं, जातीय दंगली झाल्या होत्या हिंदू मुसलमानांच्या, मुंबई कोणी वाचवली? शिवसैनिकांनी वाचवली. मग मराठी माणूस हा हिंदू नाहीये. हिंदुत्व सोडलं दाखवा ना मला एक उदाहरण दाखवा की मी जे हिंदुत्व सोडलेलं आहे. मराठी माणसाला कोणी हिंदुत्व शिकवायच्या फंदात पडू नये. आणि हे मी वारंवार का सांगतोय, कारण त्यांच्याकडनं वारंवार ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांना आपल्याला हे तोडावंच लागेल. आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढले, एकूण 5 वर्षात 32 लाख आणि 5 महिन्यामध्ये 40 लाख शक्य आहे. मग मतदार आले कुठून? आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिली की प्रत्येक वेळेला चुटकुला. बरोबर ना रे? न कुठे उकार आणि कुठे माहित नाही, चुटकुला. म्हणजे तोच विनोद जर का परत परत सांगितलं तर कोणाला हसायला येत नाही. तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते, तो विनोद वाटतोय. त्यामुळे ह्या आमचा आक्षेप आता आजच्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हा नव्हताच. तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत आणि आज तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात इकडे आलेला असाल पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, मी तुम्हाला जे वारंवार सांगतोय की गटप्रमुख परत तेच तुम्ही म्हणाल की आहोत तुम्ही घरी सुद्धा सांगितले, इथे सुद्धा सांगितलं, कारण तेच कारण आता समोर होते. कारण फार वर्षांपूर्वी सेशन आपले निवडणूक आयुक्त होते, मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्रामध्ये आले होते. मंत्रालयात त्यांनी सर्व पक्षांची एक मीटिंग घेतली. मला वाटतं देसाई साहेब तुम्ही असाल, पण मी सुद्धा आलो होतो. मनोहर जोशी वगैरे असतील सोबत, सगळे शिवसेना नेते, आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने तिकडे गेलो. मंत्रालयात भेट झाली. मग त्यांनी काय करायला पाहिजे, काय करायला नको, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर चहा पाण्यासाठी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांना मुद्दामून सांग की माझ्या देशात बांगलादेशी मतदान कसा करू शकतो. मी त्यांना विचारलं की सेशन साहेब हे तुम्ही सांगितलं फार छान आहे, पण मुळामध्ये दुसऱ्या देशातला मतदार बांगलादेशी हा माझ्या देशात येऊन, माझ्या राज्यात येऊन, माझ्या शहरात येऊन मतदान कसा करू शकतो, तिकडे तुम्ही काय करता? त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की एक काम कर, तू त्यांना रेशन कार्ड द्यायचं थांबव. तू म्हणजे राज्य सरकार, मी नाही, नाही तर उद्या परत बातम्या उद्धव ठाकरे बांगलादेशांना रेशन कार्ड देतात म्हणून. आणि हे वाक्य तोडून हे सुद्धा फिरवतील ते. एवढे नीच आहेत बिनबापाचे.